तर आजचा ट्रॅक आम्ही इथेच थांबवत आहोत, कारण की रस्ता आपल्याला माहीत नसल्यामुळे वरती जायचं कसं हे माहिती नाही आहे. आपल्यासोबत आज राजेश साळवे आहेत, हे एक बदलापूरचे समाजसेवक आहेत. जवळजवळ आपण येऊन पोचलेले आहे. हे बघा, हे आपल्याला दिसतंय. या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. इथे जर समोर जर तुम्ही बघितलं, आज हे सुकलेलं ओढा आहे. तर पावसाळ्यामध्ये या ओढ्यामध्ये इथून पाणी वाहतं. त्या ओढा क्रॉस केल्यानंतर आपल्याला पहिला राईट टर्न मारायचा आहे आणि या लोखंडी गेटतून आपल्याला बुद्धलेणीकडे जायचं आहे. समोर जो रस्ता आहे तिकडेच आपण फिरत होतो. इकडे येण्यासाठी एक पायवाट आहे. त्या पायवाटीने आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा लोखंडी गेट पाहायला मिळतो. या लेणीसाठी आपण 18 मेला प्रयत्न केलं, त्यानंतर देखील आपण एकदा प्रयत्न केलं होतं. फायनली आपण बुद्धलेणीकडे आलो आहे. बुद्धलेणीकडे जाण्यासाठी हा आपल्याला मार्ग आहे. तिसऱ्यांदा आपण सक्सेसफुल झालो आहोत. लांबून डोंगर जेवढा सुंदर वाटतो, जवळून तितकाच तो खतरनाक आहे. चला या. आता चढावाचा ट्रॅक सुरू झालेला आहे. ट्रॅक करताना आपल्याला हातात 1 किंवा 2 काठी घ्यायचं आहे. याच्या साह्याने आपल्याला ट्रॅक करताना बरं पडतं, कमी थकवा आपल्याला जाणवतो. 2 लिटर कमीत कमी एका व्यक्तीला पाण्याची बॉटल पाहिजे, तरच आपण हा ट्रॅक व्यवस्थित करू शकतो. आपल्यासोबत ओडोमॉस घेऊन यायचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये आता मच्छर खूप वाढले आहेत. मच्छरांचा भयानक त्रास होत आहे. खूप सारे मच्छर आम्हाला सुरुवातीपासून चावत आहे. आपण इथे येताना फुल हातांचे कपडे आपल्याला घालून यायचे आहेत आणि आपल्यासोबत ओडोमॉस घेऊन यायचं आहे, नाहीतर जंगली मच्छर आपल्याला आजारी पाडतील. याची आपण काळजी घ्यायची आहे. हे आहे येथील जंगली मच्छर, हे आपल्यासाठी सर्वात घातकी आहेत. अर्धा रस्ता ट्रॅक पूर्ण करून आम्ही आता मध्य रस्त्यापर्यंत आम्ही आलेलो आहे. समोर तुम्ही पाहू शकता, माझ्या पाठीमागे जी बुद्धलेणी आपल्याला दिसते, खूप सुंदर अशी बुद्धलेणी आपल्याला इथून दिसत आहे. आपण लवकरच या बुद्धलेणीपर्यंत पोहोचणार आहोत आणि ही बुद्धलेणी आपल्याला दाखवणार आहोत. फायनली आपण मुरबाड येथील बुद्धलेणीवरती येऊन पोहोचलेलो आहोत. समोर सभामंडप आहे. त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या 80 डिग्रीच्या आहेत. ते चढताना आपल्याला संभाळून चढायचं आहे. इथून आपल्याला जाताना सांभाळून जायचं आहे. खूप छोटी इथे आपल्याला पायवाट आहे. या साईडला एक फुल अशी दरी आपल्याला पाहायला मिळते. हा लेणीचा समोरील प्रवेशद्वार आहे. खूप सुंदर असं या बुद्धलेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये समोरील नजारा आपण पाहिला, हा खूप सुंदर असा नजारा आहे. ठाणे
जिल्ह्यातील मुरबाड येथे ही बुद्ध लेणी आपण पाहिली होती का? प्राचीन व्यापारी मार्गावरती या बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. भिक्षू आपल्या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्राचीन व्यापारी मार्गाचा वापर करत होते. तिथील जे डोंगर आपण जर पाहिलं तर हे डोंगर नाणेघाट डोंगर आहे. या प्राचीन मार्गाने जेव्हा भिक्षू आपल्या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला जात असताना त्यांना राहण्यासाठी या बुद्ध लेणीचं कोरीवकाम केलेलं आहे. व्यापारी मार्गावरती आपण ज्या बुद्ध लेण्या पाहतोय या सम्राट अशोकानंतर जे सातवाहन काळ आहे त्यांनी बांधलेल्या आहेत. पावसाळ्यात जेव्हा वरून जेव्हा धबधबा पडतो हा नजारा पाहण्यासारखा आहे. खरंच खूप सुंदर अशी बुद्ध लेणी आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आपण बुद्ध लेणी पाहिली का? ही बुद्ध लेणी सोनावळे गावापासून जवळ आहे. जय भीम, नमो बुद्धाय, मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे मुरबाड येथील बुद्ध लेणी पाहण्यासाठी. या बुद्ध लेणीला गणपती गडद हे नाव देण्यात आलेलं आहे. ही बुद्ध लेणी सातवाहन काळामध्ये बुद्ध लेणीचं निर्माण करण्यात आलेलं आहे. तर आज ही बुद्ध लेणी आपण पाहणार आहोत. सुरुवातीला जर आपण हे बघितलं, या बुद्ध लेणीचं हे सभागृह आहे, हे सभामंडप आहे. आपण बघू शकता एक भला मोठा हा सभामंडप आहे. आपल्याला या सभामंडपमध्ये आपल्याला 4 पिलर पाहायला मिळतात. 2 बाहेरच्या साईडला आहेत आणि 2 अर्धवट भिंतीमध्ये आहेत. या बुद्ध लेणीमध्ये जर आपण पाहिलं तर इथे आता गणपतीची मूर्ती वगैरे ठेवण्यात आलेली आहे आणि या मुरबाड येथील बुद्ध लेणीला नाव देखील गणपती गडद हे नाव देण्यात आलेलं आहे. या सभागृहाच्या दोन्ही साईडला आपल्याला भिक्षू निवासस्थान देखील पाहायला मिळतात. समोरील जे इथे गणपती मूर्ती वगैरे जे बसवलेलं आहे ते त्यागाचं हे प्रार्थना स्थळ होतं. भिक्षू इथे बसून मेडिटेशन करत होते. हा असा भला मोठा सभा मंडप आहे. जे बुद्धिझममध्ये जे मोठे जे भिंती जे होते ते भिंतीची इथे बसून आपल्या भिक्खूंना बौद्ध धर्मातील माहिती देत असणार, बौद्ध धर्मातील ज्ञान देत असणार. इथे बसूनच ते सर्व एकत्र मेडिटेशन करत असणार. पाठीमागे साईडला देखील आपल्याला एक छोटंसं कोरीवकाम पाहायला मिळतो, ते आपण नंतर पाहूया. सुरुवातीला आपण येथील जे भिक्षू निवासस्थान आहे ते पाहणार आहोत. हे भलं मोठं भिक्षू निवासस्थान आहे. अशा प्रकारे इकडे भिक्षू निवासस्थान आहे. या भिक्षू निवासस्थानाच्या बाजूला जर आपण बघितलं, इकडे जे कोरीवकाम झालेलं आहे, या पुढे या जरा तुम्ही. असं वाटतं ही इथे आतील भिक्षू निवासस्थानच्या बाजूला ही पाण्याची टाकी इथे कोरण्यात आलेली आहे. भलं मोठं असं हे भिक्षू निवासस्थान इथे तयार केलेलं आहे. जवळजवळ 4 ते 5 भिक्षू इथे राहू शकतात, निवासस्थान करू शकतात. या लेणीच्या डाव्या साईडला देखील भिक्षू निवासस्थान आहे, ते देखील आपण पाहूया. या इकडे देखील एक मोठं असं भिक्षू निवासस्थान आहे. 6 ते 7 भिक्षू तिथे राहू शकतात असे भिक्षू निवासस्थान इथे तयार करण्यात आलेलं आहे. भला मोठा असा हा सभामंडप त्यावेळेस निर्माण करण्यात आला होता. हे सभामंडपमधील जे समोरील भाग आहे, आता तिथे गणपतीची मूर्ती वगैरे बसवलेली आहे. त्याच्या पाठीमागे देखील आपल्याला कोरीवकाम पाहायला मिळतो, ते देखील आपण पाहणार आहोत. तर पाठीमागे पाहिल्यानंतर असं वाटतं इकडे पाण्याची टाकी वगैरे निर्माण केलेली आहे. सध्या खूप अंधार आहे. पाण्याची टाकी इकडे कोरण्यात आलेली आहे. आतील साईडील 2 पिलर आहेत. त्या पिलरवरती आपल्याला सुंदर असं शिल्प पाहायला मिळतं. त्या वरच्या साईडला जरी आपण बघितलं तर वरच्या साईडला देखील सुंदर असं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. या साईडच्या पिलरवरती देखील आपल्याला खूप सुंदर असं नक्षी आणि कोरीवकाम केलेलं शिल्प पाहायला मिळतं. खूप बारकाईने या पिलरचं कोरीवकाम झालेलं आहे. खूप सुंदर असं हे शिल्प कोरण्यात आलेलं आहे. लेणीच्या समोरील जे प्रवेशद्वार आहे त्याच्या समोर आपल्याला 4 पिलर पाहायला मिळतात. त्यापैकी हा एकच पिलर आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतो. हा पिलर जर आपण पाहिलं, बरंचसं या पिलरची पडझड झालेली आहे, संपूर्ण तुटून गेलेलं आहे. आपण बघू शकता या साईडला जर आपण हे 2 पिलर जर पाहिले, ते संपूर्ण भग्नावस्थेत आहेत, संपूर्ण तुटून गेलेले आहेत. इथला देखील पिलर बघितलं, हा देखील संपूर्ण पिलर नष्ट झालेला आहे. सध्या डोंगराचा लेणीमध्ये जो भार आहे या पिलरवरतीच
आहे. फक्त पिलर जे आहे ते 3 पिलर आहेत. हे पिलरच्या इकडे आपल्याला हे अवशेष पाहायला मिळतात. सभा मंडपमध्ये आपल्याला प्रवेश करताना अशा प्रकारच्या आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात. या पायऱ्या 80 डिग्रीच्या पायऱ्या आहेत. आपल्याला चढताना इथून सांभाळून चढायचं आहे. लेणीचा हा प्रवेशद्वार आहे. याच्या पायऱ्या जर आपण बघितला, हा अंतर जो आपण वरती आलोय, जो पायऱ्यांचा अंतर आहे हा जवळजवळ 8 ते 10 फुटाचा अंतर आहे. 8 ते 10 फुटामध्ये आपल्याला 80 डिग्रीच्या पायऱ्या चढून वरती यायचं आहे. या लेणीवरती आपल्याला भलं मोठं सभामंडप पाहायला मिळतो. सभामंडपाच्या दोन्ही साईडला आपल्याला बुद्ध लेणींचं कोरीकाम झालेलं पाहायला मिळतं. दोन्ही साईडला आपल्याला पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात आणि भिक्षू निवासस्थान देखील आपल्याला पाहायला मिळतो. ही जी बुद्ध लेणी आहे ही डबल मजली कोरण्यात आलेली आहे. हे सभामंडप जे पाहिलं हे वरच्या साईडला आहे. आणि खाली देखील आपण बघू शकतो, इकडे भिक्षू निवासस्थान कोरण्यात आलेलं आहे. जर बघितलं तर किती मोठा डोंगर आहे. या डोंगरामध्ये, या कातळमध्ये या बुद्ध लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत. आपण जर विचार केला डोंगराच्या एवढ्या वरच्या साईडला बुद्ध लेण्या का कोरल्या जातात, तर या वरच्या साईडला एक पॉझिटिव्हिटी आहे. खालच्या साईडला जर आपण पाहिलं खूप सारी नेगेटिव्हिटी आहे. तिथे मेडिटेशन करणं, ध्यान करणं हे खूप कठीण आहे. त्यामुळे असे डोंगरामध्ये, जंगलामध्ये बुद्ध लेण्या कोरण्यात आल्या होत्या. म्हणूनच आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण ज्या बुद्ध लेण्या पाहतो त्या डोंगराच्या मध्यभागी, डोंगराच्या पोटामध्ये या बुद्ध लेण्या कोरलेल्या आहेत. इथे आल्यानंतर ते भिक्षू सुंदर असं हा नजारा पाहत असणार. आपण जर बघितलं खूप सुंदर असं हा नजारा आहे. या जंगलामध्ये, या निसर्गामध्ये ते आपलं फोकस, मेडिटेशन व्यवस्थित करत असणार. त्यामुळेच या बुद्ध लेणीचं डोंगरावरती कोरीकाम झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये जर तुम्ही इथे आलात तर एक भला मोठा धबधबा इथून वाहतो. हे समोरील हे दगड आहे, जर दगड बघितलं हे खूप उंच आहे. इथून मोठा धबधबा पावसाळ्यामध्ये वाहतो. सध्या पाऊस कमी झाला असल्यामुळे आपल्याला रिमझिम थेंब थेंब धबधब्याचे आपले टिपके इथे पाहायला मिळतात. थोडं थोडं पाणी धबधब्याला आपल्याला दिसत आहे. पण पावसाळ्यामध्ये खूप मोठा धबधबा इथून खाली पडतो. येथील भिक्षू निवासस्थान आहे. पक्षी वगैरे इथे राहत असणार, त्याच्यामुळे खूप असा भयानक वास मारतोय. जास्त वेळ आपण आतमध्ये थांबू शकत नाही. ते पक्ष्यांनी त्यांची जी घाण आहे त्याच्यामुळे तो वास मारतोय. हे बघा, इथे जर आपण पाहिलं ही पाण्याची टाकी आहे. आज पूर्ण सुकलेली आहे. पाण्याच्या टाकीच्या बाजूला आपल्याला इकडे भिक्षू निवासस्थान लहानसं पाहायला मिळतं. एक छोटंसं इथे भिक्षू निवासस्थान आहे. हे बघू शकता, छोटंसं भिक्षू निवासस्थान आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे कोरीकाम झालेलं आहे. हे जे आपण बघतो इथे, हे त्यावेळेस रात्रीच्या वेळेस भिक्खूंना इथे दिवे वगैरे लावण्यासाठी ही जागा कोरण्यात आलेली आहे. आणि ही जी जागा आपण बघतोय याचे कोरीकाम झालेलं आहे. बुद्धिझम मध्ये जे बुद्ध धर्मातील पुस्तकं असतील त्या पुस्तकं इथे ठेवण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली आहे. या साईडला देखील या कातळामध्ये, या डोंगरामध्ये लेणीचं कोरीकाम झालेलं आहे. ते देखील आपण पाहूया. लेणी फिरताना आपल्याला इथे लहानशी पायवाट इथे आहे. त्यामुळे आपल्याला लेणी फिरताना सांभाळून फिरायची आहे. ही छोटीशी पायवाट इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील जर पाहिलं हे छोटंसं कोरीकाम झालेलं आपल्याला दिसतं. पण जे प्रेमी, जे लवबर्ड्स आहेत त्यांनी आपलं इथे नाव करून ठेवलेलं आहे. अशा ऐतिहासिक जागावरती आपलं नाव करणं किंवा आपल्या प्रेमिकाचं नाव करणं हे सर्वात चुकीचं आहे. आपला वारसा आहे, यांना टिकून ठेवणं गरजेचं आहे. या वारसांना आपण नाव लिहून आपणच यांचा अपमान करत आहोत. परदेशाचे व्यापारी अरबस्थान, रोम, ग्रीस, आफ्रिका, रशिया या ठिकाणून हे व्यापारी आपल्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येत होते. जेव्हा भारतामध्ये व्यापारासाठी येत होते त्या मोठमोठे जहाजातून ते आपला व्यापार करत होते. नालासोपारा येथील जे आपण बुद्ध स्तूप पाहिलं त्याच ठिकाणी एक मोठं असं बंदर होतं. मोठमोठे जहाजे या नालासोपारा येथे या बंदरावरती थांबत होते. आणि तिथून पुढे वसईची जी खाडी आहे, वसई विरारची जी खाडी आहे, त्या खाडीतून ठाणे बंदरापर्यंत येत होते आणि पुढे कल्याण बंदरापर्यंत ते आपल्या जहाजावर घेऊन येत होत्या. पुढे कमी खोली असल्यामुळे त्या कल्याण येथील बंदरावरतीच आपला माल बैलगाडीतून पुढे नाणेघाट मार्ग ते घेऊन जात होते. समोरील जे आपण जे बघितलं हे प्राचीन व्यापारी मार्ग आहे. तिकडे जर आपण जे डोंगर पाहिलं ते डोंगर जे आहे
समोर हे नाणेघाट आहे. त्या नाणेघाट या व्यापारी मार्गानेच व्यापारी आपले जो माल आहे ते जुन्नर येथे घेऊन जात होते. जुन्नर येथील जे शिवनेरी किल्ला आहे त्या समोरील जे मोठं मैदान आहे, आता तिथे लोकवस्ती झालेली आहे, त्या ठिकाणी सर्वात मोठा प्राचीन बाजारपेठ भरला जात होता. या प्राचीन व्यापारी मार्गावरच आपल्याला बुद्ध लेण्या पाहायला मिळतात, कारण की भिक्षू आपल्या बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या प्राचीन मार्गाचा वापर करत होते. या व्यापारी मार्गावरच आपल्याला बुद्ध लेण्या पाहायला मिळतात. मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये खूप साऱ्या व्हिडिओमध्ये प्राचीन व्यापारी मार्गाचा उल्लेख केलेला आहे, कारण की ही बुद्ध लेणी देखील आहे, जी मुरबाड येथील बुद्ध लेणी आहे ही देखील व्यापारी मार्गावरच आहे. ठीक आहे. जेव्हा भिक्षू आपलं बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करताना त्यांच्या निवासस्थानासाठी इथे बुद्ध लेणी कोरण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला मुरबाड येथे आपल्याला ही बुद्ध लेणी पाहायला मिळते. मुरबाड येथूनच हा व्यापारी मार्ग जुन्नर येथे जात होता. इथे जर बघितलं तर हे भलं मोठे भिक्षू निवासस्थान आहे. हे बघा, खूप मोठं असं भिक्षू निवासस्थान आपल्याला इथं पाहायला मिळतो. 4 ते 5 भिक्षू ते निवासस्थान करत असणार असे भिक्षू निवासस्थान आहे. इथे जर आपण बघितलं तर हे इथे देखील भिक्षू निवासस्थान आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाडमध्ये इतकी सुंदर बुद्ध लेणी आहे, खरंच आपल्याला माहिती नव्हतं. मला तर वाटतं खूप कमी लोकांना माहिती आहे की आपल्या मुरबाडमध्ये इतकी सुंदर बुद्ध लेणी आहे. हे बघा, हे देखील इथील भिक्षू निवासस्थान आहे. हे भिक्षू निवासस्थान ही दगडी भिंत आहे, याला भला मोठा तडा गेलेला आहे. इतक्या वर्षानंतर हा दगड कमजोर पडलेला आहे, त्यामुळे थोडंफार या लेणीची झीज झालेली आहे. हे जे बघताय हा जो भला मोठा हा पाण्याचा टाका आहे. त्याच्यामध्ये जरी पाणी नसलं तरी त्यावेळेस भिक्षू इथं राहत असणार, त्यावेळेस या टाकीमध्ये साचलेलं जे पाणी आहे हे त्यांच्या पिण्यासाठी उपयोगाला येत होतं. त्या पाण्याची टाकीची रुंदी जर आपण बघितली तर अशी आपल्याला जवळजवळ 12 फूट अशी दिसते ना. अशी जर आपण बघितली तर आपल्याला 40 फूट अशी पाण्याची टाकी आहे. इथून आपल्याला जाताना सांभाळून जायचं आहे. खूप छोटी इथे आपल्याला पायवाट आहे. या साईडला एक खोल अशी दरी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे लेणी फिरताना आपल्याला खूप सांभाळून लेणी फिरायची आहे. आणि स्वतःला देखील काळजी घ्यायची आहे. लेणीच्या समोरील जर आपण नजारा बघितला, बघा किती सुंदर आहे. या बुद्ध लेणीचं जे कोरीकाम झाले आहे हे प्राचीन व्यापारी मार्गावरती बुद्ध लेणीचं कोरीकाम झालेलं आहे. समोर जे आपण जे डोंगर बघतोय ते नाणेघाटाचं डोंगर आहे. त्या नाणेघाटातून पुणे येथील जुन्नरला हे व्यापारी आपलं माल घेऊन जात होते. बाहेर देशातील जे व्यापारी आपल्याकडे जेव्हा येत होते ते देखील बुद्ध धम्माला लेणी खोदकाम असेल, बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार असेल त्यासाठी ते मदत करत होते. त्या व्यापारी मार्गावरती ज्या बुद्ध लेण्या बांधलेल्या आहेत ते भिक्षूंना देखील निवासस्थानासाठी होत्या. आणि ते बाहेर देशातील जे व्यापारी होते ते देखील या लेणीवरती आपलं निवासस्थान करत होते. अशा प्रकारे आपल्याला या प्राचीन व्यापारी मार्गावरती आपल्याला बुद्ध लेण्या पाहायला मिळतात. खरंच खूप सुंदर अशी बुद्ध लेणी आहे. आपण देखील या बुद्ध लेणीला नक्की भेट दिली पाहिजे. खूप सारे व्हिडिओ या बुद्ध लेणीवरती बनलेले आहेत, पण या लेणीला गणपती गडद या नावाने म्हणून ओळख आहे. तुम्ही जर मुरबाड येथील बुद्ध लेणी जर सर्च केली तुम्हाला व्हिडिओ सापडणार नाही. सापडलं जर इथे गणपती गडद या नावाने सापडतील. बौद्ध समाजाने जे बौद्ध बांधव आहेत त्यांनी देखील या बुद्ध लेणीला भेट दिली पाहिजे. या बुद्ध लेणीकडे आपल्याला येताना कल्याण स्टेशन पासून आपल्याला मुरबाड पर्यंत बस आहे. मुरबाड पासून बस देखील या सोनवणे गावाजवळ येते किंवा टॅक्सी देखील या गावाजवळ येते. आपल्याला जर यायचं झालं मुरबाड येथून टॅक्सीने किंवा बसने या सोनाले गावाजवळ येऊ शकता. सोनाले गावापासून हा जवळजवळ जो ट्रॅक आहे हा 1 ते 1.5 तासाचा आहे. आपण कशा प्रकारे ट्रॅक करता हे आपल्यावरती अवलंबून आहे. तर जवळजवळ 1 तास आपल्याला हा ट्रॅक करावाच लागतो. ट्रॅक करताना आपल्याला फक्त 5 मिनिटाची अवघड चढाई आहे. बाकी जर आपण इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला एक पायवाटच आहे. खूप सोपी पायवाटेने आपण इथपर्यंत येऊ शकता. 5 मिनिटाचा जे ट्रॅक आहे त्याच ठिकाणी आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे. संपूर्ण जी पायवाट आहे ही खूप सोपी आहे. पुढे जाण्यासाठी मला वाटतं आपल्याला जागा नाहीये. हीच येथील शेवटची लेणी आहे.
पावसाळ्यात खूप मोठा इथे धबधबा देखील पडतो. वरून असं जे धबधबा जेव्हा पडतो, हा जो नजारा आहे पाहणारा खूप सुंदर आहे. इथे रॅपलिंग करणं इथे मना आहे असं या बोर्डवर लिहिण्यात आलेलं आहे. काही वर्षापूर्वी जे आतमधील जे सभागृह आहे त्या पिलेरला दोर बांधून इथे रॅपलिंग केली जात होती, पण आता ही रॅपलिंग बंद करण्यात आली आहे. हे देखील इकडे भिक्षू निवासस्थान आहे. खूप सुंदर असं बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. हे बघा, येथील भिक्षू निवासस्थान आहे. भिक्षू निवासस्थानाच्या समोरील जी दगडी भिंत आहे आणि उजव्या साईडला जी दगडी भिंत आहे ती पूर्ण ढासळलेली आहे. इथे आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळते. समोरील साईडला धबधब्याचं पाणी पडतं इकडे, त्यामुळे या लेणीवरती येताना इकडे पायवाट आहे. या पायवाटेने खाली उतरताना आपल्याला सांभाळून उतरायचं आहे. या टाकीच्या दोन्ही बाजूला आपल्याला भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. हे बघा, खूप सुंदर असे हे भिक्षू निवासस्थान इथे कोरण्यात आलेलं आहे. या भिक्षू निवासस्थानची जर आपण हाईट बघितली तर ही लहान हाईट वाटते. असं वाटतं इथे बसून भिक्षू मेडिटेशन करत असणार. हे छोटे छोटे इथे होल जे आपल्याला दिसतात इथे, असं वाटतं वरून हे पॅक केलं असणार, कारण की पावसाचं पाणी वगैरे आतमध्ये येऊ नये त्यासाठी. या लेणीवरती खूप अरुंद असं पायवाट आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे दगडामध्ये तिथे ही पायवाट तयार करण्यात आलेली आहे. ही जी लेणी समोरील जी पायवाट आहे ही थोडी खालच्या साईडला आहे, थोडी वरच्या साईडला आहे, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे या पायवाटीचा वापर करून खाली उतरावं लागतं. सुरुवातीला आपण जेव्हा लेणीवरती येतो आपल्याला डाव्या साईडला 4 भिक्षू निवासस्थान आपल्याला पाहायला मिळतात. ही जी पायवाट आहे या पायवाटेने आपण आलो आहोत. इकडे जर आपण बघू शकतो, इकडे 4 भिक्षू निवासस्थान आहेत. 1 2 3 आणि 4. या लेणीच्या सुरुवातीलाच आपल्याला डाव्या साईडला 4 भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. हे भिक्षू निवासस्थान सध्या भग्नावस्थेत आहेत. बरंचसं या भिक्षू निवासस्थानाचं भाग कोसळला आहे. हे त्याचे येथील अवशेष आहेत. या लेणीवरती आपल्याला दारूच्या बाटल्या देखील पाहायला मिळत आहे, म्हणजे लोक इथे येऊन दारू वगैरे पित आहेत. मुरबाड येथील ही बुद्ध लेणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.